कोल्हापुरातून एक महत्त्वाची बातमी येते। काही क्षणापूर्वीच आपण ही बातमी पाहिली की राजर्षी शाहू विद्या मंदिर मतदान केंद्रावर मशीन 2 वेळा बंद पडलेला आहे। मतदान प्रक्रिया खोळंबलेली आहे। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनाच विचारूया। ज्ञानेश्वर, असं कळतंय की सकाळपासून इथं मतदानच झालेलं नाही, काय नेमकं घडलंय? सुवर्ण माझ्या पाठीमागे पाहायला गेलं तर कसबा वाड्यामधले हे मतदान केंद्र आहे आणि या मतदान केंद्रावरती या केंद्रावरती मशीन आहे ती बंद केवळ 5 मतदान आहे ते सकाळपासून इथले सगळे नागरिक त्रस्त झाल्याचं पाहायला मिळतं, मतदार त्रस्त झाल्याचं पाहायला मिळते। ती मशीन बदलण्याचं आणि दुसरं मशीन या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आहे जो मतदान विभागाच्या अधिकाऱ्यांच्याकडून या ठिकाणी केला जातो। मात्र सकाळपासूनच आहे ते मतदान या ठिकाणी खोळंबल्यामुळे नागरिकांचा मात्र त्रासाचा सामना आहे ते करावा लागलेला आहे आणि इथूनच आहे ते मतदान प्रक्रिया खोळंबल्यामुळे बरेच तास आहे ते सहन करत हे सगळे मतदान प्रक्रिया होताना पाहायला मिळते। आपल्यासमोर वेगवेगळे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडे प्रतिक्रिया जाणून घ्या। काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या इथे? काय सांगाल, काय परिस्थिती आहे? सकाळी 7:30 वाजल्यापासून चालू झालं। 5 ते 6 मतदान झाल्यानंतर मग बंद पडलं। परत दुसऱ्यांदा 6 नंबरवाला गेल्यानंतर ते 6 नंबर आणि प्रत्येक उमेदवाराला बटन दाबल्यानंतर जे बीपचा आवाज चौथ्या नंबरला यायचे बीप पहिला दाबल्यानंतर बीपचा आवाज येणार। बीप हा आवाज ॲक्च्युली 3 चौथ्यांदा ज्यावेळेस दाबतोय त्यावेळेस व्हायला पाहिजे, असं न होता पहिला बटन दाबलं तर ते आवाज मध्ये मतदानाच्या सुरुवातीलाच ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झालाय। प्रभाग क्रमांक 24 मधील मॉडर्न हायस्कूलच्या खोली क्रमांक 8 मध्ये मतदानाला सुरुवातच झालेली नाहीये। आता जवळपास 1.25 तास उलटून गेलाय मतदान सुरू होऊन, तरी मतदानाला सुरुवात झालेली नाहीये। ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याने अद्याप मतदानाला सुरुवात झालेली नाहीये। बातमी आपण बघतोय नाशिक मधली प्रभाग क्रमांक 24 मधली मॉडर्न हायस्कूलच्या खोली क्रमांक 8 मधलं मशीन जे अद्याप बंद आहे, बिघाड आहे त्यामुळे मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत। 7 वाजल्यापासून 7:15 वाजेपर्यंत मतदानाच्या रांगा लागलेल्या आहेत, त्यामुळे मतदार राजा हा अजूनही ताटकळत उभा आहे। हे कुठल्या घडामोडी मी बोलतेय तर नाशिक मधल्या मॉडर्न हायस्कूलच्या खोली क्रमांक 8 मध्ये आहे, जिथे मशीन हे बिघडलेलं आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांना विचारूया। लक्ष्मण, काय अधिक माहिती येते मॉडर्न हायस्कूल मधून? सुवर्ण, खरं तर सकाळी 7 वाजेपासून नाशिक आणि परिसरामध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। सकाळी 7 पासून नागरिकांच्या रांगा मतदान केंद्रांवरती पाहायला मिळत आहे। मात्र प्रभाग क्रमांक 24 मधल्या मॉडर्न हायस्कूल मधील खोली क्रमांक 8 मधलं मशीन जे आहे ते सकाळपासून बंद आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी बिघाड झालेला आहे। त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचे अधिकारी कर्मचारी हे देखील दाखल झालेले आहे। मात्र तब्बल 1 तास जो आहे तो त्या ठिकाणी उशीर होतोय आणि त्यामुळे जे लोक सकाळी 7 वाजेपासून या मॉडर्न हायस्कूलच्या परिसरामध्ये उभे होते त्यांना मात्र ताटकळत उभं राहावं लागतंय। नाशिकच्या प्रभाग क्रमांक 24 मधला हा सगळा प्रकार आहे। या सगळ्या घटनेनंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे आता प्रभाग क्रमांक 24 मधल्या त्या बूथवरती दाखल झालेले आहे। जे अतिरिक्त मशीन आहे ते त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला जातोय, जेणेकरून पुढची निवडणूक प्रक्रिया जी आहे ती सुरळीत होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे। सुवर्ण, जर आपण बघितलं नाशिकमध्ये तर नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये लढती ज्या आहेत त्या आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळाला। या नाशिकमध्ये जर आपण बघितलं तर भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी सरळ लढत नाशिकच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशी सगळी परिस्थिती असताना एक मतदार जो आहे तो मतदानाच्या केंद्रांपर्यंत आणण्याचं एक मोठं आव्हान उमेदवारांच्या समोर आहे। मात्र तो मतदार ज्यावेळेला या ठिकाणी येतो त्यावेळेला मात्र ज्यावेळेला अशा पद्धतीनं बूथ खराब होतात किंवा त्या ठिकाणी यंत्रणा बिघाड होतो त्यावेळेला मात्र त्याचा मनस्ताप जो आहे तो मतदारांना सहन करावा लागतो। त्यामुळे अशा पद्धतीचा बिघाड झाल्यानंतर फार तर 10-15 मिनिटाच्या अंतरामध्ये ते दुरुस्त होणं अपेक्षित आहे। त्या ठिकाणी मशीन्स रिप्लेस करणं हे अपेक्षित आहे। मात्र जर एक 1-1.5 तास एका ठिकाणी बिघाड झाल्यानंतर लागत असेल तर त्याचा फटका निश्चितपणे या मतदानाच्या टक्केवारीवर होऊ शकतो अशा प्रकारची भीती व्यक्त केली जाते। सुवर्णा, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल लक्ष्मण। नाशिकमधून आपण बातमी बघत होतो। अनेक ठिकाणाहून आपल्याला मतदान यंत्र खराब असल्याच्या बातम्या येत आहेत आणि त्यामुळे मतदार राजा खोळंबलेला आहे। ज्याला नवी मुंबईतली बातमी बघतोय आपण। कोल्हापुरातली अपडेट घेतल्यावर नवी मुंबईतील ऐरोली परिसरात मतदानाच्या दिवशीच मोठी खळबळ उडवणारी घटना घडलेली आहे। ऐरोलीतील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आणि माजी नगरसेवक MK मडवी, माजी नगरसेविका विनया मडवी आणि त्यांचा मुलगा करण मडवी यांच्यावर युवकांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता।
या प्रकरणात आता MK मडवी आणि त्यांचा मुलगा करण मडवी यांना रबाळे पोलिसांनी अटक केलेली आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, मडवी आणि त्यांचा मुलगा या दोघांना रबाळे पोलिसांनी अटक केलंय। घटनेचं CCTV फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलेलं आहे। विश्वनाथ आमचे प्रतिनिधी यांना आपण अधिक विचारणार आहोत। विश्वनाथ, हा सगळा काय प्रकार आहे? नक्कीच काल संध्याकाळी हा प्रकार घडलेला आहे। हे तिघे MK मडवी, करण मडवी आणि त्यांची पत्नी विनया मडवी हे माजी नगरसेवक आहेत आणि ज्येष्ठ नगरसेवक आहे। त्यांचा मुलगा तरुण आहे, तो पण नगरसेवक होऊन गेलाय। नवी मुंबईमध्ये साधारण 10 वर्षानंतर ही निवडणूक पार पडते आणि त्याच दरम्यान असं गोंधळ होणं हे नक्कीच दहशतीचं वातावरण आहे। ऐरोली परिसरामध्ये सेक्टर 16 मध्ये ही घटना घडलेली आहे। काही तरुणांना कॅरम खेळत असताना हे तिथे गेले मडवी कुटुंब आणि त्यांच्याबरोबर इतर साथीदार आणि त्यांनी मारहाण केली आणि त्याचं सगळं हे CCTV मध्ये काहीच झालं आणि त्यानंतर रबाळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला काल संध्याकाळी आणि त्यानंतर रात्री उशिरा त्यांना दोघांना अटक करण्यात आलेली। MK मडवी आणि त्यांचा मुलगा जो आहे करण मडवी यांना अटक करून NRA पोलीस ठाणे आहे त्या पोलीस ठाण्यात त्यांना ठेवण्यात आले। निश्चितच आज मतदान असल्याकारणाने न्यायालय बंद असल्या कारणामुळे त्यांना पोलीस ठाण्यातच राहावं लागेल हे मात्र नक्की। परंतु या सगळ्या प्रकरणामुळे दहशती खाली ऐरोली परिसर आहे आणि त्यामुळे निश्चितच पोलीस पुढे काय कारवाई करतात, अधिकची काय कारवाई करतात, न्यायालय त्यांना मिळतंय की नाही जामीन, की पुढची काय होते ते थोड्या वेळात कळेल। विश्वनाथ, पण हे दोघं अटकेत आहेत आणि आता आज त्यांना मतदान करता येतं का हेही बघायचं। जाऊया नाशिकला। एक महत्वाची बातमी येते, सोलापुरातील ITI महाविद्यालय मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया सुरूच झालेली नाहीये। 7 वाजता मतदान सुरू होणार होतं पण अजून या ठिकाणी मतदान सुरूच झालेलं नाहीये। का सुरू झालेलं नाहीये तर EVM मध्ये तांत्रिक बिघाड झालाय। गेल्या अर्धा तासापासून मतदान होत नाहीये। अद्याप या केंद्रावर एकही मतदान झालेलं नाही, म्हणजे 7 वाजल्यापासून पुढच्या 1-1.25 तासामध्ये मतदान पारच पडलेलं नाहीये। निवडणूक कर्मचाऱ्यांकडून मशीन दुरुस्त करण्याकरता प्रयत्न सुरू आहेत पण वेळ लागतोय, त्यामुळे सकाळी मतदानाकरता आलेले नागरिक ताटकळत रांगेत उभे आहेत। सकाळी सकाळी यासाठी मतदानाला येतात की बाबा मग नंतर आपण आपल्या कामाला लागू शकतो, पण इथे गडबड झालेली आहे सोलापूर। आता बघूया कोल्हापुरामध्ये काय घडतंय। कोल्हापुरातील राजर्षी शाहू विद्या मंदिर मतदान केंद्रावर मशीन 2 वेळा बंद पडलेलं आहे। धुळ्यावरून एक मोठी बातमी येतेय। धुळे शहरात अनेक मतदान केंद्रांवर यंत्रांमध्ये बिघाड झालेला आहे, त्यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबलेली आहे। प्रभाग 10, प्रभाग 4 मध्ये EVM मशीन बिघडलेलं आहे। तांत्रिक बिघाडामुळे मशीन बंद झालेलं आहे। सुमारे 20 मिनिटं मशीन बंद होतात। प्रशासनाच्या वतीनं तात्काळ मशीन्समधला तांत्रिक बिघाड, तांत्रिक अडचण दूर करण्यात आली आणि पुन्हा मशीन सुरू झाली, पण त्याला विलंब झाला। 20-30 मिनिटं मतदारांना थांबावं लागलं आणि त्यामुळे गर्दी प्रचंड मागे वाढायला लागली। ही बातमी आपण धुळ्यातल्या 2 मतदान केंद्रांवरून बघतोय। प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 4 मध्ये EVM मशीन खराब झालं। महाराष्ट्रभरातनं अनेक ठिकाणांहून मतदान यंत्र सगळ्या पहिल्या सत्रामध्येच बिघडल्याचं लक्षात येतंय। आपले प्रतिनिधी दीपक बोरसे आपल्या सोबत आहेत, धुळ्याविषयी त्यांच्याशी बोलूया। दीपक, या 2 प्रभागांमध्ये नेमकं काय घडलं? सुवर्ण, आज सकाळपासून खरं तर मतदानाला जेव्हा सुरुवात झाली तर तेव्हापासूनच खरं तर गोंधळ खरं तर उडालेला आहे। त्याचं कारण असं की अनेक मतदान केंद्रांवरती मतदारांची नावं सापडत नसल्यामुळे त्यांचा एक वेगळा गोंधळ होता आणि मतदारांची नेमकी रांग लागल्यानंतर अनेक ठिकाणी जी मतदान यंत्र ती बंद पडल्याचं समोर आलेलं। त्यात धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 10 असेल, 11 असेल, 4 असेल, जवळपास 3 मतदान केंद्रावरती हा सगळा गोंधळ पाहायला मिळाला। त्या ठिकाणी मतदान केंद्रातली जी यंत्र आहेत ती जवळपास 20 मिनिटांहून अधिक काळ या ठिकाणी बंद होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी मतदारांना त्या ठिकाणी तात्काळ उभं राहावं लागलं। आता हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर या ठिकाणी जे प्रशासन आहे, जे इंजिनियर्स आहेत, तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले, ते यंत्र सुरू करण्याचा प्रयत्न करतात। मात्र मतदारांना या ठिकाणी रांगेत अंतर मतदानासाठी त्या ठिकाणी वंचित राहावं लागलं। मतदान काही ठिकाणी यंत्र सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र एकंदरीत जर पाहिलं तर मतदान सुरू झाल्याबरोबरच गोंधळ उडालेला या ठिकाणी समोर आलेला आहे। जळगाव शहरामध्ये मतदान सुरू होण्यापूर्वी एका मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाचं वातावरण होतं। महापालिका उर्दू शाळा क्रमांक 15 इथल्या मतदान केंद्रावर EVM मशीन मांडणीचा क्रम चुकल्याचा आरोप
उमेदवार प्रतिनिधींनी केला. ईव्हीएम मशीनचा मांडणीचा क्रम नियमानुसार नसल्यानं तो तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी उमेदवार प्रतिनिधींनी केली. यावरून निवडणूक कर्मचारी आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये शाब्दिक वाद झाला. काही वेळानं निवडणूक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत उमेदवार प्रतिनिधींची मागणी मान्य केली आणि ईव्हीएम मशीनचा क्रम पुन्हा योग्य पद्धतीनं लावण्यात आला. दरम्यान मशीनचा क्रम तसंच पोलिंग एजंटला बसण्याची योग्य व्यवस्था नसल्याबाबतही उमेदवार प्रतिनिधींनी नाराजी नोंदवली. उमेदवार प्रतिनिधींची मागणी केल्यावर वातावरण शांत झालं. मागणी पूर्ण झाल्यावर वातावरण शांत झालं. त्यांचं म्हणणं होतं की मशीन्सची जी मांडणी आहे ती चुकीच्या पद्धतीनं केलेली आहे, नियमानुसार केलेली नाही आणि त्यामुळे तिथे जे बसलेले अधिकारी होते त्यांच्याशी शाब्दिक चकमक उडाली. पण मग अधिकारी म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांनी मध्ये हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण निवळलं. ती जी यंत्र आहे ती योग्य पद्धतीनं मांडण्यात आली आणि पोलिंग बूथ एजंट जे असतात त्यांना योग्य ठिकाणी जागा दिली गेली आणि मग हे वातावरण निवळलेलं आहे. उमेदवार प्रतिनिधीच्याच ही गोष्ट लक्षात आली आणि त्याने ती तिथे उपस्थित असलेल्या बसलेल्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली.